मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। अल्ताफ भैया युवा मंचचा समाजोपयोगी उपक्रम रक्तदानासह नागरिकांसाठी आरोग्य सेवा। मलेवाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते, दमदार प्रगतशील युवा नेतृत्व माननीय अल्ताफ भैया मकानदार यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला। गावातील नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या हेतूने अल्ताफ भैया मकानदार युवा मंचने भारती विद्यापीठ अभिमत रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरोग्य शिबिर आयोजित केले। या आरोग्य शिबिरामध्ये वैद्यकशास्त्र, त्वचारोग, अस्थिरोग, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, कान घसा, नेत्रचिकित्सा, रक्तदान या विभागांमध्ये रुग्णांना मोफत सुविधा मिळाल्या। एकूण 500 रुग्णांची तपासणी यावेळी करण्यात आली। तसेच अल्ताफ भैया युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले। या उपक्रमामुळे मल्लेवाडीतील नागरिक वाढदिवसाला घेतलेल्या उपक्रमांचे स्वागत करत आहेत। तसेच सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या हबप शिवलीलाताई पाटील यांचा अमृतमय कीर्तन सोहळा पार पडला। या कीर्तन सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने मल्लेवाडीतील नागरिक, महिला व पुरुष उपस्थित होते। यावेळी शिवलीलाताई पाटील यांनी आपल्या विशेष शैलीत अल्ताफ भैयांचे कौतुक केले। त्या म्हणाल्या, वाढदिवसाला अल्ताफ भैयांनी मनात आणले असते तर दुसरा कार्यक्रम ठेवला असता, मात्र अल्ताफ भैयांनी आध्यात्मिक कीर्तनाचा कार्यक्रम ठेवून गावाची एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे। यावेळी भैयांच्यावर गावातील सर्व तरुण मंडळ, मित्रमंडळी यांनी अल्ताफ भैया यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अल्ताफ भैया मकानदार आणि सुरैया भाभी अल्ताफ मकानदार या दाम्पत्याने सर्वांच्या आशीर्वादाने केक कापला। मलेवाडी गावातील लहान मुले चांगल्या पद्धतीने पुढे जावीत, त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांनी गावातील सर्व शाळांना सदृढ मल्लेवाडी सदृढ बालक या मोहिमेतून पोषक आहार वाटप अल्ताफ भैया युवा मंचकडून करण्यात आले। तसेच वृक्षारोपणही करण्यात आले। त्यामुळे विविध उपक्रमांनी झालेला अल्ताफ भैया मकानदार यांचा वाढदिवस मल्लेवाडीला एक वेगळी ओळख निर्माण करून देईल यात शंकाच नाही। ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक नाही, पण त्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्याला कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक तुम्हाला काय वाटतं? माणसं गोळा करायला कीर्तनच ठेवावं याची काही गरज आहे का? काही नाही। मल्लेवाडी काय या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती, लय गोळा झाली असती। जी इकडची संख्या जास्त आहे ती इकडल्या खुर्च्या बनल्या असतात आणि जी आता बसणारी पुढची माणसं रुतीन वयाने मोठी आहे, समजूतदार आहे। इथं सगळा गोंधळच असता, एकही खुर्ची जागेवर राहिली। जेवढ्या शांतपणे तुम्ही बसलाय तेवढा शांतपणे कार्यक्रम झाला। कोणीतरी मला म्हणलं, ताई काय चुकतो आमचा एवढा त्रास होतो आम्हाला? मी म्हणलं, अरे बाया वाचवणारे तुम्ही, बाया नाचवायला लागला, कधी विचार केला का रे याचा? कुळ काय, धर्म काय, वागणं काय, माणुसकी म्हणून तरी बाईचं सन्मान करत जाते। शाहीस्तखानाच्या लहान मालाच्या हल्ल्यामध्ये शाहीस्तखानाच्या बहिणीची कोणती भीतरी कुत्री लागते। शाहीस्तखानाची बायको पळत पळत आली, जहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली क्या मी लड़की उठाई। शाहीस्तखान शत्रु है, उन बाइकोला संतो बेगम जवान को लगाम दे, शिवा के मांगले है वो, ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले। औरत जात की इज्जत करने वाले बंदे हैं वो, बेटी नहीं।